परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीमध्ये लावणं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। मी याचा जाहीर निषेध करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळावा म्हणून आयुष्यभर लढा दिला, ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा ठिकाणी लावला गेलेला आहे ज्या ठिकाणी दिवस रात्र गर्दुल्ले बसतात, ज्या ठिकाणी दारू पिली जाते, ज्या ठिकाणी अनेक असे अवैध कामं चालतात आणि अशा ठिकाणी पुतळा बसवणं जाणं ही अतिशय निषेधार्थ बाब आहे। याचा मी निषेध व्यक्त करतो। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी याचं उत्तर लिहून देत असताना यांनी असं नमूद केलेलं आहे की हा पुतळा लोकवर्गणीतनं जमा करून लोकवर्गणीतनं उभारण्यात आलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत अशी लोकवर्गणी उभारली कोणी, ही लोकवर्गणी कोणाकडनं घेण्यात आली, हा पुतळा स्मशानभूमीमध्ये बसवावा अशी कोणत्या समाजकंटकांची मागणी होती, आजपर्यंत असा एकही व्यक्ती निदर्शनास आलेला नाहीये। एकंदरीतच माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका श्रीमती मनीषा आव्हाळे यांची जर भूमिका पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे असलेला दलित वस्ती निधी इतरत्र वर्ग करणे, तो दलित वस्त्यांमध्ये खर्च न करता दुसरीकडे खर्च करणे, अशा प्रकारचे जे आयुक्त काम करत असतील त्या आयुक्तांची डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रती काय भूमिका असते हे निदर्शनास येत आहे। मी इथं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीत बसवण्याला सर्वत्र दोषी ठेवून महानगरपालिकेचे आयुक्त त्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे। याकरिता जो लढा श्री राज असरोणकर यांनी उभारलेला आहे, 1 एप्रिल पासून जे राज असरोणकर यांचं उपोषण आहे त्याला प्रहार जनशक्ती पक्ष हा सक्रियपणे पाठिंबा देतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढा देऊ, एवढं तुमच्या मार्फत सांगतो।